बाय कार और बाय फ्लाइट मधलं काय सगळे बुर्ज खलिफाला जातात आणि सनसेट बघतात, पण मी निवडलं सूर्योदय बघणं. एवढे लोक जंगल फिरायला येतात, जंगल बघायला येतात, हे बघून पण छान वाटतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सॉलिट्यूड ॲप तुमच्या भेटीस येतोय आणि जी अभिनेत्री तुमच्यासोबत फिरायला आता येणार आहे ती सायली माझ्यासोबत आहे. सायली कशी आहेस? मी मस्त आहे. तुम्हाला सांग, तुला माझ्याबरोबर फिरायला यायला आवडेल का? येस, म्हणूनच मी बोलली की तू घेऊन जातेस आता मला. चल चल प्लीज. एक छोटासा रॅपिड फायर आणलाय, खेळूयात. ट्रॅव्हल म्हणजे तुझ्यासाठी काय? नवीन मी मला शोधणं. माउंटेन या बीच? बीच. बाय ट्रेन, बाय फ्लाइट, बाय बस, बाय बाय कार और बाय फ्लाइट मधलं काय? कोणासोबत ट्रिपला जायला आवडतं? खरं तर एकटं. ट्रिप मधील अविस्मरणीय गोष्ट? आत्ता मी दुबईला गेले होते, तर ते सगळे बुर्ज खलिफाला जातात आणि सनसेट बघतात, पण मी निवडलं सूर्योदय बघणं. आणि मी सकाळी 4:30 वाजता उठून बुर्ज खलिफावर होते 125व्या मजल्यावर. आणि ते क्रेझी प्रकार आहे तो, आणि ते इतकं सुंदर दिसतं. आणि सूर्योदय बघणं हे मला तर ती आत्ता रिसेंट अविस्मरणीय गोष्ट आहे. म्हणून ट्रिपमध्ये हरवलेली वस्तू? मला कधीच काय हरवत नाही. ट्रिपमध्ये झालेला फॅन मुवमेंट? भरपूरदा होतो, आणि आता जंगल सफारी चालू असताना बऱ्याचदा होतो. आणि ते असे सफारीत असे गाड्या लागलेले असतात आणि त्या दुसऱ्या गाडीतून ओरडतात, अरे यार आम्ही तुम्हाला बघितलंय. सो ते खूप मजेशीर वाटतंय का जंगलात. अरे हिला तर एक्सपेक्टच केलं नव्हतं की ही जंगलात असेल, पण असं बऱ्याचदा झालंय. आणि पेंच किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फॅन मुवमेंट्स होतात जंगल सफारीला. छान वाटतं, मजा वाटते. आणि एवढे लोक जंगल फिरायला येतात, जंगल बघायला येतात, हे बघून पण छान वाटतं. ट्रिपमध्ये झालेली मैत्री? तशी नाही झाली अजून, पण आता रिसेंटली झाली. ट्रिपचं फसलेलं प्लॅनिंग? सफारीचंच. उद्या म्हणजे आत्ता 1 तासाने माझी फ्लाईट आहे, आणि काहीतरी गडबडलं आणि मला आत्ता कॅन्सल करायला लागली. म्हणजे आता चेक इन, म्हणजे आपण गेलो नाही तर आपली फ्लाईट मिस होणार आहे. इतक्या एजवर असताना तासाभर आधी कॅन्सल करावं लागेल. पण ट्रिपमध्ये भांडली आहेस कधी कोणाशी? नाही, कधीच ऐन वेळी जायचं असेल तर ब्लॅकने कधी तिकीट विकत घेतलं? नाही. म्हणजे तत्काळमध्ये. आणि आय एम ब्लेस्ड. म्हणजे माझ्यासाठी मला खूप छान वाटतं की बरेच लोक मदतीसाठी धावून येतात, आणि त्यांच्यामुळे माझं बऱ्याच गोष्टी काय म्हणू आपण सोप्या होतात, तर त्यांच्यामुळे मिळाले. ट्रिप दरम्यान एखादा खाल्लेला अनोखा पदार्थ? मी आता त्या याला आपल्या दुबईला मी कधी ते कुनाफा खाल्लं नव्हतं. कुनाफा पेस्ट्री आणि चॉकलेट, तर खूप इंटरेस्टिंग आहे ते. शेवटचं एक विचारते, या ठिकाणी ट्रिपला जायचंच आहे असं ठिकाण? मी स्वित्झर्लंडला जाऊन आली आहे कायरिया परदेशच्या निमित्ताने, पण 2 ठिकाणं आहेत. एक तर न्यूझीलंड, कारण मला बंजी जम्पिंग आणि स्कायवॉक आणि या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि खूप देखणं येते. आणि स्वित्झर्लंड स्वर्ग आहे तो, त्याच्यामुळे मला परत जायचं आहे. कारण शूटच्या निमित्ताने तिकडे फिरता नाही आलं असं, पण जे डोळ्यांनी बघत होतो आम्ही ते विलक्षण होतं. त्यामुळे ते शांततेत बघायला आवडेल. नक्कीच जाशील आणि माझ्यासोबतच जाशील जसं मगाशी विचारलं. सो सॉलिट्यूड हॉलिडेजना मी ही विनंती करते की स्वित्झर्लंडची ट्रिप काढा, आणि मग हिला आपण त्या ट्रिपमध्ये बोलवा. पण या निमित्ताने थँक्यू सो मच तुला सुद्धा, गार्गीताईला, आणि डेफिनेटली सॉलिट्यूड हॉलिडेजला. कारण बऱ्याच लोकांचं प्रवासाचं स्वप्न असं पूर्ण होतं आहे, आणि जे खूप काय म्हणू आपण सोपं झालं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.